दुपार मित्रांनो, मी अमित सावंत तुमचं स्वागत करत आहे तुमच्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अमित सावंत ब्लॉग. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणार आहोत फार्म हाऊसवर टिटवाळा. सो या ट्रिपची सुरुवात करत आहे मी जोगेश्वरीवरून. सो ही जी ट्रिप आहे ती आपण बाईकने न करता आपण बाय ट्रेनने जाणार आहोत. सो लवकरच आपण टिटवाळा पोहोचू. तो बघ त्यांनी कपडे काढायला सुरुवात केली. अरे खुश आहे. सचिन, दीपक भाई ये बेवडा दीपेश, अभी, उघडा नागडा तुषार. ओमकार, कोण ओमकार? प्रथमेश, छोटा ओमकार. छोटा ओमकार आणि तू स्वतः. अरे अमित.
कौन निकाल रहा है भाई? आता धीर झालो या तुझा धीर झालो या आधी तुझ्यासाठी बनून बनून झालो या आता उठताची गाठ पाताची आता उतावीळ झालो पुढचा भाषण बांधून तुझ्या नावाचं नाही मिसळ टाकून स्टार्ट है स्टार्ट ये बॉल उधर ही रुका किरे बॉल येतील बघ पाय दे मारा नाही पाय दे हा पाय चल घेतो मी क्या देतो ना रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी, भात, डाळ, चिकन रस्सा आणि नळ्या आहेत. सो असा नाईट व्ह्यू येतो आहे. सो लाइटिंग्स आहेत, इथे बसायला वेगवेगळे प्लेसेस आहेत. इथे टेबल लावून आपण बसू शकतो आणि असे 3 प्लेसेस आहेत. त्यानंतर वेगवेगळे लाइटिंग्स आहेत. इथे ही पण एक जागा आहे. इथे पण तुम्ही काही गेम खेळू शकता. फोटो क्लिक करण्यासाठी खूप लाइटिंग्स लावलेले आहेत. छान असा व्ह्यू तुम्हाला मिळून जाईल इथे नाईटला प्लस डेला. समोर राहायची रूम्स आहेत तिथे आणि हा एक मध्ये स्पेस आहे स्विमिंग पूलच्या मध्ये. अशा प्रकारे हा स्विमिंग पूल आहे. 4 फीट असेल, जास्त नाही, नॉर्मल आहे. आणि मध्ये पार्टिशन पाडलं आहे त्यासाठी, तिकडे लहान मुलांसाठी आणि इथे लहान मुलांसाठी आणि इथे मोठ्या मुलांसाठी. 2-3 फीट असेल लहान मुलांसाठी आणि 4 फूट 4.5 फूट असेल मोठ्या माणसांसाठी. आणि इथे अशा प्रकारे साऊंड सिस्टम आहे. तुम्ही तुमचं ब्लूटूथ कनेक्ट करून तुम्ही सॉन्ग प्ले करू शकता. रात्री 11 वाजेपर्यंतचं टायमिंग आहे त्यांचा. सो हा नाईट व्ह्यू तुम्हाला कसं वाटलं तर तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. सुप्रभात मित्रांनो, दिवस दुसरा आहे आणि आता मॉर्निंग झाले. मी फ्रेश होऊन रेडी आहे, पण माझे अजून मित्र फ्रेश नाही झाले, ते फ्रेश होत आहेत. तोपर्यंत मी आता फिरायला आलो आहे. पूर्ण गावचा फील येतो आहे इकडे, फुल गावचं. म्हणजे आजूबाजूला फुल शांतता, जो क्लायमेट आहे तो एक नंबर आहे. आणि तुम्ही मागे बघू शकता फुल झाडी आहे आणि शेती आहे फुल. तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो. तुम्हाला रूम्स दाखवतो कसे आहेत ते. फॅन आहेत इथे, 15 ते 16 जण आरामात झोपू शकतात. आणि ह्या साईडला पण आहेत.
तुम्ही AC किंवा नॉन AC पण बुक करू शकता. आणि त्यानंतर इथे वॉशरूम्स आहेत दोन्ही आहेत. सो अशी रूम आहे. भाकऱ्या, राईस, डाळ आणि पनीरची भाजी आणि हे नळ आहेत. तर मित्रांनो, हा ड्रीमस्केप जो फार्म हाऊस आहे जो खूप छान आहे. तुम्हाला व्हिडिओ बघून समजलंच असेल की त्यामध्ये काय काय आहे इन्क्लुडेड. स्विमिंग पूल, फूड आणि काही सर्व सॉंग्स वगैरे आपण ब्लूटूथने प्ले करू शकतो. आणि हे जे ड्रीमस्केप फार्म हाऊस आहे ते टिटवाळ्यापासून ते थोड्याच काही अंतरावर आहे. आणि पर पर्सन तुम्ही जर ऑटो करत असाल तर पर पर्सन 20 रुपीज तुम्हाला चार्जेस बसतील. 1200 रुपीज पेड करावे लागतील. आणि विकेंडसाठी आलात तर 1500 रुपये तुम्हाला पेड करावे लागतील पर पर्सन. आणि इथे तुम्हाला सर्व इन्क्लुडेड आहे. फूड्स आणि ब्रेकफास्ट, संध्याकाळचा नाश्ता ते पण सर्व इन्क्लुडेड आहे. सो हा जो फार्म हाऊस जर तुम्हाला आवडला असेल त्याला नक्की भेट द्या. आणि आम्ही तर खूप एन्जॉय केलं. खूप म्हणजे असं गावात आल्यासारखं वाटतं मला. म्हणजे एक गावचा फील येतं आहे आणि तुम्हाला खूप छान वाटेल इकडे येऊन. तुम्ही खूप एन्जॉय कराल जशी काय आम्ही केले. तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की आम्ही काय काय हे केलं, एन्जॉय केलं. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आता आम्ही चेकआउट करत आहोत. संध्याकाळी 5 वाजलेत, संध्याकाळचे 5 वाजलेत आणि आपण आता जाणार आहोत गणपतीच्या दर्शनाला. आणि आपण आता डायरेक्ट तिथेच भेटू. अभिषेक, तुला काय म्हणायचं ह्याच्याबद्दल? फार्म हाऊस खूपच छान आहे. खूपच म्हणजे खूप छान आहे. खूप छान आहे. सचिन, खूप मजा आली. 2 दिवस 1 नाईट पूर्ण मजा केली आहे. स्पेशली बार्बिक्यू
आणि स्विमिंग पूलमध्ये खूप मजा येते. मस्त फार्म हाऊस होता, मजा आली खूप. सर्व मुलांनी मजा केली, खूप मजा केली, एन्जॉय वाटलं. एक दिवस एक रात्र कधी दिवस गेले कळत नाही. It was amazing experience and well supportive staff. दीपक मजा आली 2 दिवस भरपूर एन्जॉय केला. येस अभिषेक स्पेशली चकना एकदम मस्त फार्म हाऊस एकदम भारी होता आणि 2 दिवस फुल एन्जॉय केला. पाहिजे का नको रे. एक नंबर. तुला काय म्हणायचं तुषार? एक सब्जी का फायनली एक पेरू तरी भेटला. तिथे 2 लागलेले होते. रिसॉर्टमध्ये मजा आली क्रिकेट खेळायला. सचिनच्या टीमला आम्ही हरवलेलं आहे. गणपतीचं दर्शन झालं. आतमध्ये मी शूट करू शकलो नाही कारण आतमध्ये अलाव नाही आहे कॅमेरा. सो आता आम्ही निघत आहोत. परतीचा प्रवास चालू होणार आता. सो बाय, टेक केअर. आणि ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.